भिवंडी तालुका के कोपर ग्राम पंचायत में 26 जनवरी गणतंत्र दिवस के शुभ अवसर पर कोपर ग्राम पंचायत सरपंच रमेश पाटिल के करकमलों द्वारा ध्वजारोहण करके स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों द्वारा विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। तो वहीं नन्हे मुन्ने विद्यार्थियों ने अपने कलाओं का कौशल किया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व कोपर ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी मान्यवरों के करकमलों द्वारा नन्हे मुन्ने विद्यार्थियों को गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। कारण कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होत नाही। जे विद्वान आहेत ते विद्वानांचे परिश्रम समजू शकतात आणि विद्यार्थी जे आहेत त्यांनी पण आपले म्हणजे विद्या प्राप्त करण्यासाठी केलेले जे श्रम आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि असे महत्त्वाचे म्हणजे प्रयत्नाचे जीवन जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। आणि त्याचप्रमाणे वितरण किंवा सत्तेच्या आधिपत्यामुळे समाज परिवर्तन होत नाही। ज्यावेळी व्यक्तीला प्रभूच्या सानिध्याची आणि सामिप्याची समज येते, व्यक्ती आतून बदलायला लागते आणि त्याचा दैवी संबंध जोडला जातो। त्यांना आपण येत्या एप्रिलपासून
दर 10 तारखेला 500 रुपयाचं ग्रामपंचायततर्फे पेन्शन म्हणून हयातभर देणार आहोत. आणि मला वाटते ही जी पेन्शन आहे ते महाराष्ट्रामध्ये कुठल्याच ग्रामपंचायतनी दिलेलं नाही आहे. आणि ही कल्पना जी आहे ही माळी साहेबांची आहे आणि ती सहकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही ती उचलून धरली. तर आत्ताच आपण 1 लाख लिटरची पाण्याची टाकी जी आपण वेताळ मंदिराजवळ सुरुवात करणार आहोत. तर मे महिन्यापर्यंत ती पूर्ण करायची. तर ह्या गोष्टींना पैशांची सतत गरज असते. तर आपल्या ग्रामस्थांना मला एकच विनंती करायची की वेळेवर जर कर भरला तर आपण गावाचा विकास करू शकू. जवळजवळ आजपर्यंत 1 कोटी थकबाकीदार आहे. तर सर्वांनी या गोष्टीची दखल घेऊन आणि वेळेत दरवर्षी कर भरतील की याच्या पुढे गावाची जी कामं आहेत ती खोलंबणार नाहीत.